महायुती पाहायला मिळते? पक्षांनी काही नेत्यांना ग्रुप करून 10-20 मतदारसंघाची जबाबदारी दिली. मतदारसंघाची जबाबदारी म्हणजे त्या मतदारसंघात जाऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याची जबाबदारी दिली. यामध्ये काही मतदारसंघ हे आमच्याकडे आहेत, काही आमच्या महायुतीच्या घटक पक्षांकडे आहेत. परंतु पक्ष आणि संघटन म्हणून तिथे कार्यकर्त्यांशी संवाद करून त्यांच्यामध्ये ऊर्जा वाढवणं, त्यांना काही कार्यक्रम देणं, येणाऱ्या काळामध्ये कोणत्या योजनांचा लाभ होईल वगैरे अशा विविध चर्चा कार्यकर्त्यांशी करण्यासाठी हा आम्हाला कार्यक्रम दिलेला आहे. मला प्रचंड प्रतिसाद जाणवतोय. लोक मीटिंगला अपेक्षित असतात तेवढेही येतात, परत बाहेर कार्यक्रमाला गर्दीही करतायत आणि नक्कीच या कार्यक्रमामुळे लोकांमध्ये उत्साह येतोय की प्रमुख काही नेते येऊन आमच्याशी बोलत आहेत. तर एक सगळ्यात जास्त तुम्हाला पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी आहे, परंतु सगळ्यात मोठा संघर्ष हा पश्चिम महाराष्ट्रात पाहायला मिळतोय. भाजप विरुद्ध राष्ट्रवादी झाला. आता जरी महायुतीमध्ये आले असली तरी अनेक ठिकाणी जागा वाटपाचा जो आहे तो संभ्रम निर्माण होतोय किंवा मागणी देखील होत्या. तुम्ही दौंडमध्ये आलेला, दौंडमध्ये राष्ट्रवादीनं मागणी केली. कसं बघताय याकडे, कशा पद्धतीने पुढे मार्ग काढणार? राष्ट्रवादीचे जे नेते आहेत प्रमुख आदरणीय अजितदादा पवार, तेही राज्यभर दौरा करतात. अशा ठिकाणी पण ते दौरा करतायत जिथे भारतीय जनता पार्टीचे सिटिंग आमदार आहेत, तर तिथे ते त्यांच्या संघटनेशी संवाद करतात. तर जिथे एखाद्या संघटनेशी एखादा नेता संवाद करतो तर संघटना काय म्हणते की ही जागा आपल्याला घ्या, हे नैसर्गिक आहे. पण शेवटी हे निर्णय जे आहे, हे निर्णय मी इथे बसून घेणार नाही आहे. हे निर्णय प्रमुख प्रत्येक पक्षाचे नेते आणि कोर कमिटी बसून घेणार आणि तो निर्णय जो होईल तो निर्णय फायनल करण्यासाठी केंद्रीय कमिटीकडे जाणार आहे आणि मग ते फायनल होणार आहे. याच्यामध्ये फार मोठे सर्वेज इन्व्हॉल्ड असणार आहेत आणि पूर्ण अभ्यासपूर्ण असा हा निर्णय होणार आहे. त्यामुळे आता जे आहे ते आपली टीम कामाला लावायची, महायुतीच्या विजयासाठी हा मोठा महत्त्वाचा निर्णय या बैठकांमध्ये आम्हाला घ्यायचा आहे. मेडिकलच्या विद्यार्थ्यांसंदर्भात एक प्रश्न आहे. खरं तर राज्य सरकारने जे खाजगी मेडिकल आहेत त्यांना जी सवलत असते फीमध्ये ती दिलेली नाही, त्याच्यामुळे आगामी काळात विद्यार्थ्यांना पूर्ण फी भरावी लागेल असे प्रतिज्ञापत्र काही महाविद्यालयामध्ये लिहून घेतात. कसं बघता याकडे? मला हा विषयाचं काही फार डिटेल कल्पना नाही. फीजच्या संदर्भामध्ये त्या संस्थेला आणि शासनाच्या नियमानुसार जे अधिकार आहेत त्याच्यामध्ये आरक्षणात जे सगळे अधिकार राखून निर्णय घ्यावे लागतात. त्यामुळे हे एकदम प्रश्न स्पेसिफिक नसल्यामुळे मला ह्याचं उत्तर काय द्यावं पाहिजे. दुसरी गोष्ट, आज राहुल गांधी सांगलीमध्ये आहेत. त्याला लक्ष्मण हाके काळे झेंडे दाखवणार होते अशी म्हणजे बातमी येते की त्यांना ताब्यात घेतलेलं आहे. त्याचं कारण असं आहे की ओबी संदर्भात जी काँग्रेसची भूमिका ती स्पष्ट करावी, त्यांना लक्ष्मण हाकेंना ताब्यात घेतलं. कसं बघताय? ते त्यांचं आंदोलन करत आहेत, त्यांच्या चळवळीचं काम करत आहेत. तर त्यामुळे त्यांनी एखादी भूमिका घेतली, त्यांची सर्वस्वी त्यांच्या चळवळीची भूमिका आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की या अमुक पक्षांनी आपली भूमिका जाहीर करावी, तर त्यांनी ते म्हणणं आहे पक्षांनी जाहीर केली तर आनंद. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला गेला, त्याच्यावर मोठं राजकारण देखील झालेलं पाहायला मिळालं. जयदीप आपटेंना ताब्यात घेतलेलं आहे, तर त्याच्यावरती संजय राऊत असं म्हणतात आहे की ते त्यांचे बॉस जे आहेत ते देवेंद्र फडणवीसच. या राज्यामध्ये असंख्य मीडिया चॅनल आणि अनेक लोक वेगवेगळ्या पक्षाचे प्रवक्ते आणि नेते बोलत असतात. माझ्या राजकारणाच्या प्रवासात मी कोणाही व्यक्तीच्या बोलण्यावर कमेंट करत नाही, मी त्या रोलमध्ये पण नाही. त्यासाठी पक्षाचे प्रवक्ते बोलतील. परंतु मला सर्वात महत्त्वाचं वाटतं प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी जी भावना व्यक्त केली, छत्रपती शिवरायांचा पुतळा पडला ही व्यथित करणारी गोष्ट आहे, दुःख देणारी गोष्ट आहे. हा मुद्दा आमच्यासाठी तरी नाही, आमच्यासाठी भावना आहे, वेदना आहे आणि त्यामुळे त्यांनी एक मोठेपणा दाखवून की क्षमा, मला वाईट वाटलं या गोष्टीचं, क्षमा मागावी वाटते पुतळ्याच्याबद्दल, हे त्यांनी बोलले. हे इतकं मनाचा मोठेपणा त्यांनी दाखवलेला आहे. त्यामुळे या विषयावर राजकारण करू नये अशाच मताची मी आहे. आता जे निर्णय घ्यायचे आहेत त्याची जे काही चौकशी व्हायची ते होतच आहे. एक शेवटचा प्रश्न विचारतो. गडचिरोलीला एका दोन मुलांना ताप आला म्हणून त्याच्या आई वडिलांनी त्याला डॉक्टरकडे नेता मांत्रिकाकडे नेला आणि त्याच्यानंतर त्या दोघांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर दवाखान्यात नेलं, त्यावेळेस त्यांना मृत घोषित करण्यात आलं. तिथून 15 किलोमीटर त्यांना पायी फरफट करायला लागली आहे, ॲम्ब्युलन्स देखील मिळाली नाही. आता हे जे प्रश्न आहे ना त्याच्यावर एक चर्चासत्र घेतलंय पाहिजे. तुम्ही मला असं सांगितलं की गडचिरोलीमध्ये 2 मुलांचा मृत्यू झाला. का झाला तर आईवडिलांनी त्यांना डॉक्टरकडे नेण्याच्या ऐवजी मांत्रिकाकडे नेल्यानंतर त्यांना मृत्यू झाल्यानंतर दवाखान्यात नेलं आणि मग त्यांची फरफट झाली. म्हणजे हे जे आहे ना हा विषय फार गंभीर आहे आणि चर्चेचा आहे आणि प्रबोधनाचा आहे. त्याच्यामध्ये मी महिला बाल कल्याण मंत्री म्हणून काम करत असताना आदिवासी भागामध्ये खूप हा प्रश्न होता की
की त्या बिचाऱ्या गरीब लोकांना मुलांना आजारी वगैरे पडल्यावर त्यांना पोटावर बिबा लावणं, चटके देणं हे प्रकार अजूनही चालू आहे. त्यांना डॉक्टरकडे नेण्यासाठी खूप आम्हाला यंत्रणांना कन्व्हिन्स करावं लागायचं. तर खूप ही बिचारे अडचण आहे. त्यांचं प्रबोधन करणं, त्यांच्यापर्यंत उपचार पोचवणं आणि त्यांनी ते घेणं हे एक फार मोठं चॅलेंजिंग विषय आहे, दुर्दैवी विषय आहे. अंधश्रद्धा अजिबात ही चालली नाही पाहिजे अशा क्षेत्रात जिथे त्यांच्याकडे ज्ञान, शिक्षण आणि एक्सपोजर कमी आहे त्यांच्यासाठी काम जास्तीचं करायला पाहिजे. थँक्यू.